प्रेम विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाला नग्न करून बेदम मारहाण करून त्याची गावभर धिंड काढल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील खडका गावी समोर आला आहे. या घटनेत पोलिसांनी 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत असलेल्या आरोपींच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे. माझ्या मुलाचं आधी लग्न झालेलं होतं, मग त्याचा डिवोर्स झाला. म्हणजे ते काही मान्य नव्हतं, तर डिवोर्स झाला. डिवोर्स झाल्याच्या नंतर त्याचं हे वशील आम्हाला माहीत नव्हतं. मग त्याचा आम्हाला फोन आला की मी लग्न केलं. तर मग आम्ही विचारलं त्याला की कुठं केलं. मग त्याने सांगितलं की नाशिकला केलं. ते माझ्या जवळजवळ सांगितलं त्याने. त्या जवळने आम्हाला फोन केला की मी लग्न केलं म्हणून. तर आम्हाला असं वाटलं की तू असं करायला नको होतं. मग त्याने लग्न केलं असं माहीत पडलं. मग तो पोलीस स्टेशनला आला. पोलीस स्टेशनला आल्याच्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवली आणि त्याच्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवल्याच्या बाद आम्हाला तिच्या मम्मीला आणि त्यांना कॉल केला. ते तिथं आले नाही. तिच्या मम्मीने तिच्या काकांजवळ मोबाईल दिला. तिचे काका बोलले की माझा तिचा काही संबंध नाही राहिला. ते तिच्या मार्गाला मोकळी झाली, आम्ही आमच्या मार्गाला मोकळे झाले. मग घटना अशी घडली की माझ्या मुलाने माझ्या मावस भाऊला फोन केला की मी तुमच्याकडे येतो मामा. मग तो बोलला की ये म्हणे बेटा, आला तर ये म्हणे, 2 दिवस राहून बघ जा तू घरी. म्हणजे पोलिसांनी त्याला सांगितले की तू गेला तरी चालेल म्हणे, आता तू सेफ आहे म्हणे. मग तो सेफ जो होता ना, मग सेफ असल्याकारणाने तो जर सेफ होता तर तिथं ते यांना जायची गरज नव्हती. तुम्ही पोलीस स्टेशनला यायचं होतं ना. पोलीस स्टेशनला हे गेले नाही. मग माझ्या भाऊच्या घरी गेले आणि तिथं त्याला माझ्या भाऊला बी विचारले त्यांनी की मला त्यांच्याशी 2 शब्द बोलायचे आहे. मग 2 शब्द बोलायचे होते तर त्याने जाऊ दिलं नाही. त्यांनी सांगितलं मग मी हे मान्यता नाही देत की बोलायचं आहे म्हणून. मग त्याने असे सांगितलं की ते चालले गेले. मग म्हणजे खाली उतरून बाहेर निघून गेले आणि माझा भाऊ याला सांगायला वरती जायला लागला तसे ते त्याच्या मागे मागेच गेले आणि त्याला घट्ट पकडून गॅसची हंडी बाहेर होती, त्या हंडीने दरवाजा तोडला. दरवाजा तोडून तिच्या काकाने बाहेर फेकले 4-5 मुलांच्या ताब्यात. तशी तिला डायरेक्ट बाहेर गायब केली आणि माझ्या भाऊला 4-5 मुलांनी घट्ट पकडलेलं होतं आणि माझ्या मुलाला त्यांनी खूपच मारहाण केली मध्ये. मग असं जेव्हा तो त्यांच्या तावडीतून सुटला माझा मावस भाऊ, तेव्हा त्याने आम्हाला कळविले की तुझ्या मुलाला खूप मारताय म्हणे, तर तुम्ही या म्हणे. मग आम्ही तिथून निघालो. तोपर्यंत ते त्याला घेऊन बाहेर निघाले. बाहेर त्याने निर्वसन करून त्याला गाडीवर गावामध्ये आणत होते. मग त्यांनी गावामध्ये आणलं. मला गावामधून एका व्यक्तीचा फोन आला की तुमच्या मुलाला खूप मारताय तर तुम्ही इकडे या. मग आम्ही सुहास हॉटेलकडे जात असताना आम्हाला माहीत पडलं की खडक्याला मारताय म्हणून. तर आम्ही तिथून रिटर्न गाडी केली आणि गावात गेलो तोपर्यंत ते आमच्या घरापर्यंत पोचले होते. पोचल्याच्या नंतर ते माझ्या घराकडे बघून मला म्हणत होती, ओ राण बाहेर आहे म्हणे, तुझ्या मुलाने काय कृत्य केलं आहे ते बघ म्हणे. माझ्या मुलीचं काही चुकी नसताना तुझ्या मुलाने माझ्या मुलीशी लग्न केले. त्याने माझ्या मुलीला भूर दिली होती असं घाण शिव्या देऊन तिने आमच्यावर शिवीगाळ केल्याच्या नंतर ती मला बोलली, मी तिला बोलली की मी पोलीस स्टेशनला कॉल करते. तर मला बोलली की तू पोलीस स्टेशनला कॉल करते का, कर म्हणे. माझी गैची धरून मला फाशी द्यायचा प्रयत्न केल्याच्या बाद तिने मला 2 कानात पण मारल्या. मध्ये येणारे बोलायला लागले तर त्यांना पण ती धमकी द्यायला लागली की कोणी जर मध्ये आलं तर मी त्याला मारून टाकीन म्हणून. मग त्याच्यानंतर मग गावचे लोक आले. त्यांनी खूप प्रयत्न केला मोड्याचा, पण ते काही आवरत नव्हते. ते आपल्या सोनाली उर्फ रुपाली
मनोज पाटील आणि काय नाव आहे मनोज पाटील आणि त्यांचा मुलगा तेजस मोहन मनोज पाटील. आणि तिथं अजून म्हणजे माझ्या दारी जे बोलत होते ते एवढं थोडं झाल्याच्या नंतर तिची मामी, तिची आई आणि तिचा भाऊ तर नव्हता, तिचा भाऊ काही नव्हता, पण तिची आई आणि तिची मामी होती. बस त्यांनी आम्हाला खूप शिवीगाळ केली आणि ते आम्हाला खूप बोलले की आम्ही तुमचं घर जाळून टाकू, आम्ही तुम्हाला खल्लास करून टाकू, असे खूप बोलले. आम्हाला दुसरं काहीच म्हणायचं नाही सर, की आम्हाला माझ्या मुलाचा न्याय मिळाला पाहिजे. फक्त माझ्या मुलाची एवढी इज्जत त्यांनी घालवली ना. आम्ही इतके गरीब लोक आहे की खूप त्या गरीब लोकांचा त्यांनी आमचा जास्त फायदा उचलला. भुसावळमध्ये एक गंभीर घटना समोर आलेली. प्रेमविवाह केला म्हणून तरुणाला विवस्त्र करून त्याची गावभर धिंड काढण्यात आलेली. या सगळ्या घटनेत पोलिसांनी काय कारवाई केली आहे, घटनेपाठीमागील नक्की कारण काय समोर आलेलं आहे, विरोध का होता लग्नाला? 18 तारखेला भुसावळ बाजारपेठच्या हद्दीत जो आता प्रकार झाला त्याच्या बाबतीतली पार्श्वभूमी आहे 18 तारखेची. 18 तारखेला संबंधित जो पीडित तरुण आहे त्यानं आणि त्या तरुणीनं लग्न केलं होतं नाशिकला. दोघंही मेजर आहेत, 18 वर्षाच्या पुढचे आहेत, एकाच समाजाचे आहेत. त्यांनी लग्न केलेलं होतं नाशिकला. तिथंच मुलगी शिक्षण घेत होती आणि मुलगा पण तिथं एका कंपनीमध्ये नोकरीला होता. लग्न 18 तारखेला केल्यानंतर 19 तारखेला ते भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला हजर झाले होते. हजर झाल्यानंतर त्यांनी तिथं डिक्लेरेशन दिलं होतं की आम्ही लग्न केलेलं आहे, आम्ही सज्ञान आहोत. आणि त्यानंतर पोलीस स्टेशनवरून संबंधित मुलीच्या कुटुंबियांना कळवण्यात आलेलं होतं की असं मुलीनं लग्न केलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी आपल्याला पोलीस स्टेशनला कळवलं की आमच्या काय लुकआउट नाही, त्याला करायचं ते त्यांनी करू दे. ते झाल्यानंतर मुलगाच्या मामा राहतात भुसावळमध्ये, त्याच्या घरी 19 तारखेला ते मुक्कामी गेलेले होते दोघंजण, मुलगा आणि मुलगी. 20 तारखेला सकाळी 11:30च्या दरम्यान ते मुलाच्या मामाच्या घरी संबंधित मुलगी आहे त्या मुलीची मावशी, तिच्या मावशीचे हजबंड, त्याचा मुलगा आणि इतर नातेवाईक आलेले होते आणि त्यांना मुलीशी बोलायचं आहे म्हणून त्यांनी सांगितलं. मुलीशी बोलायचं आहे म्हटल्यानंतर तो बोलून घेऊन येतो म्हटला वरून, असं मामाने सांगितलं. त्यानंतर ते वर गेलेलं असतानाच हे पण त्याच्या पाठीमागे येऊन त्यांनी तिथं मुलीला बाहेर काढून मुलीला मारहाण केली. मुलीला घेऊन ते गेलेले होते तिथून कन्हाळा या ठिकाणी. तिथून मग परत ते घेऊन ते फरार झालेले होते आरोपी. मुलाला त्यांनी तरुणाला त्या मारहाण केली. मारहाण केल्यानंतर आपल्याला बाजारपेठ पोलीस स्टेशनला डायल 112ला कॉल आला होता. थोड्या वेळानंतर डायल 112चे पोलीस प्रथम स्पॉटवर गेले. तिथे त्यांना सांगितलं गेलं की त्यांना खडका या ठिकाणी, म्हणजे ज्या गावामध्ये मुलाचं घर आहे त्या ठिकाणी हे आरोपी घेऊन गेलेले आहेत. त्या ठिकाणी मुलग्याच्या घरी जेव्हा आपला पोलीस तो गेला डायल 112वाला, तर तेव्हा तिकडे त्याला तिथल्या लोकांनी सांगितलं की त्याला मारहाण केलेली असल्यामुळं त्याला दवाखान्यात घेऊन गेलेले आहेत. मग हे सगळं समजल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पण आपण चौकशी केली होती, तर ते कंप्लेंट द्यायला पोलीस स्टेशनला येतो म्हणून त्यांनी सांगितलं. त्यानंतर आपल्याला बाजारपेठ पोलीस स्टेशनला हे समजलं होतं की त्याला कपडे काढून मारहाण केलेली आहे. त्यानंतर मग त्या खडकात गावातले आणि इतर ऑन द वे जे CCTV आहेत ते फुटेज आपण चेक केले, तर त्याच्यामध्ये ही घटना आपल्याला आढळून आली होती. ते आढळून आल्यानंतर आणि एकंदरीत सर्व प्रकार पाहिल्यानंतर सदर जखमी तरुणाची कंप्लेंट घेऊन आपण BNS 109 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे बाजारपेठ पोलीस स्टेशनला. त्याच्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत, जे त्या घटनेमध्ये सहभागी आहेत, त्यातले प्रत्यक्ष 5 आरोपी आपण अटक केलेले आहेत. आणि त्यातले जे मुख्य आरोपी आहेत त्या मुलीचे मावशी, तिचा हजबंड आणि तिचा मुलगा हे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. सर, मुलाला जे आहे ते बेदम मारहाण झालेली, त्याची प्रकृती नेमकी आता कशी आहे? त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला फ्रॅक्चर्स आहे हाताला आणि शरीरावर इतर मारहाण केलेली आहे, मुक्का मार आहे. आणि त्याला डिस्चार्ज दिलेला आहे हॉस्पिटलमधून कालच. तो आता त्याच्या कुटुंबियांच्या घरी आहे. सर, विरोध का होता या सगळ्या लग्नाला? त्याच्यामध्ये
प्रत्यक्ष जे मारहाण केलेले आहेत त्याचे मावशी आणि त्याचे हजबंड ते मिळाल्यानंतरच आपल्याला समजेल की मुख्य त्यांचं मारण्याचं कारण काय आहे. कारण मुलीची जी आई आहे तर ती घटनास्थळी कुठेही नव्हती, ती तिच्या घरीच होती. त्यांच्याकडे चौकशी केली असताना ते आम्हाला कुठलंही कारण तपासामध्ये सांगत नाहीत. परंतु मुलीची मावशी आणि ते जे हजबंड आहेत ते मिळाल्यानंतरच खरं कारण आपल्याला त्या घटनेचं कळू शकेल. सर आता सर, गावात यांचं नाव काय आहे, जे ज्याला मारहाण झाली त्याचं? चेतन जंगले म्हणून हा तरुण आहे ज्याला मारहाण झाली आणि ज्यांनी मारहाण केलेले आहे ते एक पूनम उर्फ रुपाली पाटील आहे, त्यांचे हजबंड आहेत आणि मुलगा आहे आणि इतर त्यांचे नातेवाईक आहेत. प्रेमविवाह केला म्हणून हा खरा विरोध होतो. प्रेमविवाह केला म्हणून मारहाण केलेली आहे हे तर प्रथमदर्शनी स्पष्ट आहे, परंतु इतर कुठली कारणं आहेत का ते तपासामध्ये आपल्याला लक्षात येईल. सर आता गावात नेमकी शांतता आहे काय होतं? ह्याच्यामध्ये पहिल्यापासूनच कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नव्हता. हे दोन कुटुंबियांमधील वाद असल्यामुळे इतर कुणीही नागरिकांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला नाही. त्याच्यामुळे कोणताही तसा प्रश्न नाही.